हाय गाईज, मी रुपाली. माझ्या चॅनलवरती मी तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण मस्तपैकी अलिबाग स्पेशल पापलेट थाळी बनवणार आहोत. पापलेट म्हणजे सर्वांचा आवडता मासा आहे. आज आपण खास अलिबागकरांच्या पद्धतीने पापलेटचं कालवण आणि पापलेट फ्राय बनवणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आपण हे पापलेट घेतलेले आहेत. हे 4-5 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता आपण याचे 2 भाग करणार आहोत, एक कालवणासाठी आणि एक फ्रायसाठी. हा भाग आपण कालवणासाठी घेतोय. कालवणामध्ये आपण जास्त तुकड्या घेणार नाही आहोत, कारण आम्ही कालवणातल्या तुकड्या जास्त खात नाहीत, फ्रायच खातो. आता मी चिंचेचे 2 गोळे घेतलेले आहेत. एक पापलेट फ्रायसाठी घेणार आहे आणि एक कालवणासाठी घेणार आहे. त्यातला मोठा गोळा मी घेत आहे पापलेट फ्राय करण्यासाठी. त्यामध्ये थोडेसे पाणी टाकायचे आहे. पाणी जास्त टाकायचे नाहीये, थोडेच टाकायचे आहे. अशा पद्धतीने चिंचेचा जाडसर रस काढून घ्यायचा आहे. आता आपण तो बाजूला ठेवूया. आता आपण जे पापलेट फ्राय करणार आहोत त्यांना मॅरिनेट करून ठेवायचं आहे. 2 चमचे आले लसूण पेस्ट टाकते. 1 चमचा मीठ टाकते. थोडेसे हिंग टाकते. 1 चमचा हळद टाकते. 2 छोटे चमचे गरम मसाला टाकते. 2 चमचे मसाला टाकते. आता हे चांगले मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने सर्व तुकड्यांना मसाला लावून घेऊया. आता आपण जो चिंचेचा जाड रस काढलेला आहे तो या पापलेटांना लावायचा आहे. अशा प्रकारे तो गर हातामध्ये ठेवून चिंचेचा रस काढून घ्यायचा आहे. फिश फ्राय करण्यासाठी चिंचेचा रस असा जाडसर काढायचा. आता हे छान कालवून घेऊया. आपल्या तुकड्या छान कालवून झालेल्या आहेत. आता या आपण 15 ते 20 मिनिटासाठी ठेवून देऊया. तोपर्यंत आपण कालवणाची तयारी करूया आणि कालवण फोडणीला देऊया. आता सेम त्याच वाडग्यामध्ये मी कालवणासाठी घेतलेली चिंच घेते. त्यामध्ये आपण तांब्याभर पाणी ओतणार आहोत. तुम्हाला कालवण जितकं हवंय तितकं पाणी ओता. ही चिंच पाण्यामध्ये खळून घ्यायची आहे. अशा पद्धतीने त्याचा रस काढून घ्यायचा आहे. हे चिंचेचं पाणी आता बाजूला ठेवूया. मी कालवणासाठी लसूण साफ करून घेते. हा सोललेला लसूण आपण खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचा आहे. लसूण जाडसरच ठेचायचा आहे. मी 2-4 कांद्र्या जास्त घेतल्या आहेत, कारण मी पापलेट फ्राय करताना सुरुवातीला तेलामध्ये सुद्धा हा लसूण थोडासा टाकणार आहे. लसूण ठेचून झालेला आहे. आपण तो काढून घेऊया.
हा बघा असा जाडच लसूण ठेवायचा आहे। मी कालवणाची तयारी करून घेतली आहे। कोथिंबीर कापून घेतली आहे आणि थोडासा लसूण फ्रायसाठी सुद्धा ठेवला आहे। कालवण बनवण्यासाठी आता आपण यामध्ये पहिले मीठ टाकतोय। अर्धा ते पाऊण चमचा मीठ घेतोय, कारण कालवण मी थोडेच बनवणार आहे। अर्धा चमचा हळद घेते। 1 ते 1.5 चमचा गरम मसाला घ्यायचा आहे। आता मी 2 मोठे चमचे घरगुती मसाला घेते आहे। आता आपण जे चिंचेचे पाणी केलेले आहे ते यामध्ये टाकायचे आहे। अशा पद्धतीने आता मी एका टोपामध्ये 1.5 पळी तेल घेतलं आहे। ते चांगलं गरम होऊन द्यायचं आहे। आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये ठेचलेल्या लसणाच्या कांद्या टाकायच्या आहेत। सोबतच थोडीशी कोथिंबीर सुद्धा फोडणीला टाकतोय। गॅस स्लोच ठेवायचा आहे। आता या पापलेटच्या तुकड्या अशा प्रकारे यामध्ये टाकायच्या आहेत। आता मी गॅस फास्ट केला आहे। आता हे तयार केलेलं मसाल्याचं पाणी टाकते। ताटामध्ये दुसरे थोडेसे पाणी घेऊन ते सुद्धा त्यामध्ये टाकते। आता याला फास्ट गॅसवर चांगला एक उकळ येऊ द्यायचा आहे। मी थोडंसं पाणी अजून टाकते। आता आपल्या कालवणाला उकळ यायला लागला आहे। आता आपल्या कालवणाला चांगला उकळ आलेला आहे। आता या स्टेजला गॅस स्लो करायचा आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे। आणि 20 ते 25 मिनिटे कालवण उकळू द्यायचे आहे। फिश फ्राय 2 पद्धतीने करता येते। पीठ न लावता सुद्धा करता येते आणि पीठ लावून सुद्धा करता येते। आज मी पीठ लावून फिश फ्राय करणार आहे आणि 2-3 तुकड्या पीठ न लावता सुद्धा तळणार आहे। मी पिठामध्ये सुद्धा थोडासा मीठ आणि मसाला टाकते आहे। आता हे मॅरिनेट केलेले पापलेटची एक तुकडी या पिठामध्ये हलकीशी बुडवून ती तव्यावर टाकायची आहे। तवा आपण आधीच गरम करून घेतलेला आहे, त्यावर तेल सुद्धा टाकलेलं आहे। आपण आधी लसणाच्या ठेचलेल्या कांद्या बाजूला काढल्या होत्या, त्या आता मी यामध्ये टाकते आहे।
थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकते आहे. आता आपण एक एक करून पिठामध्ये बुडवून त्या तुकड्या तव्यावर टाकूया. आता मी शेवटच्या 3 तुकड्या आहेत त्या पिठामध्ये बुडवणार नाहीये, तशाच फ्राय करणार आहे. स्लो टू मीडियम गॅसवर पापलेट फ्राय करायचे आहेत. 5 मिनिटं झाली आहेत. आता आपण एक एक तुकडी परतवून घेऊया. आता हे जे उरलेले पीठ आहे आणि हा जो मसाला आहे हा आपण यामध्ये टाकायचा आहे. आपण याचे भाकरीसारखे थापून पोळे बनवायचे आहेत. यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया. मी लहान असताना माझी आई असे थापटे बनवून द्यायची, त्यावेळी मला ते खूप आवडायचे आणि आता सुद्धा खूप आवडतात. तुम्ही सुद्धा ट्राय करून पहा, तुम्हाला सुद्धा आवडतील. या पिठामध्ये गरजेनुसार पाणी घ्यायचं आहे आणि हे चांगलं कालवायचं आहे. आपण चपाती भाकरीचं पीठ मळतो तसं हे पीठ मळून त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. या गोळ्याचे आपण 2 भाग करून घेणार आहोत. अशा प्रकारे हातावरच हे पोळे थापायचे आहेत. हे पीठ तांदळाचे आहे, मी सुरुवातीला तुम्हाला सांगायला विसरले. दुसरा पोळा सुद्धा तसाच बनवायचा आहे. 10 मिनिटे झाली आहेत. आपण आता आपल्या तुकड्या पुन्हा परतवून घ्यायच्या आहेत. गॅस स्लो ठेवायचा आहे. आता आपले कालवण बघूया. आपले कालवण तयार आहे. पापलेटची तुकडी सुद्धा शिजली आहे. आता आपण यावर कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया. हे पहा, आपले कालवण तयार आहे आणि खूप छान कलर आला आहे. आता आपण ह्या तुकड्या बाजूला सरकवून घेऊया.
मध्यभागी मी थोडंसं तेल टाकलं आहे. आपण थापलेला पोळा आता आपण यावर टाकायचा आहे. पाच मिनिटांनी पोळा पलटी करायचा आहे. आपले फिश फ्राय झालेले आहे. आपण प्लेटमध्ये काढून घेतले तरी चालेल. चला तर मग पापलेटचे तुकडे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. हा पोळा बाजूला करून आपण तिथे दुसरा पोळा टाकतोय. पहिला पोळा आपण काढून घेतोय. दुसरा पोळा शिजल्यानंतर काढू. ही पहा आपली भन्नाट अशी चवीची पापलेट थाळी तयार आहे. या 2 तुकड्या आहेत त्या मी बिना पीठ लावता तळलेल्या आहेत. मी त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकते. अशा पद्धतीने पापलेटचे कालवण आणि फ्राय नक्कीच करून पहा. ही अलिबागकरांची पद्धत तुम्हाला नक्कीच आवडेल. हाय फ्रेंड्स, अलिबागकरांची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.